विश्वासजी लिंगे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत। मान्यवर चंद्रकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख मान्यवर चंद्रकांतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। आपण आलात आणि या ठिकाणी मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। जयदीप घरत यांचं सुद्धा या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे। साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती स्वागत। चला सामना सुरू करायचा आहे। बरोबर या ठिकाणी घड्याळामध्ये 4:03 झालेली आहेत। 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकायचे आहेत, याची काळजी घ्या। षटक क्रमांक 1 ला सुरुवात। दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। गेम ऑन। सुरुवात झाली, पहिलाच बॉल आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा निर्धाव येतोय। एबी रॉयल जांभुर्डे यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान स्वराज 11 आंबे टेंबे। चांगला चेंडू सातत्याने आपण पाहताय, सलगचे 2 चेंडू सुंदर आले। इथे धावतायत, धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर केलेत। 22चा इशारा, सिंगल मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल। 1 धावेच्या मदतीने धावफलकाला इथे सुरुवात झाली आहे। बिनबाद 1 धाव इथे स्कोर कार्ड वरती। पहिल्या षटकात गोलंदाज सुजित इथे यावेळेस समोरच्या दिशेला चपराक लगावली आहे। परफेक्ट मिडल करत असताना व्हॉट अ शॉट दॅट इज, हनुमान पॉवर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। पहिला षटकार बॅटिंग करत असताना हनुमान आणि ज्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार धावफलकावरती 6 धावा जोडतायत, टोटल 7। सुजितचा हा चेंडू इथे आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने त्यानं कमबॅक केलं। सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा निर्धाव चेंडू। ओव्हर नंबर 1 चा खेळ या ठिकाणी आपण पाहताय। एकंदरीत 4 बॉल टाकलेत, टोटल धावा बनल्या 7। हनुमान स्ट्राइक वर। इथे सुद्धा आपण पाहताय फटका खेचलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडूला अडवत असताना सिंगल 1 मिळेल। एक सिंगल डावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातं 8 वरती। षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मार्गस्थ असताना 3 षटकांची मॅच, सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण एन्जॉय करताय। गोलंदाज सुजित इथे बॅट फिरवलीये, संपर्क निश्चितच नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाही। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ होता तो संपन्न झालाय आणि निश्चित पहिल्या षटकात धावा आल्या बिनबाद 8।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावफलकावरती 8 आल्यात. सेमीफायनलची मॅच मैदानावरती चालू आहे. स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात टीम उतरली आहे एबी रॉयल्स जांभुर्डे. स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांना फाईट करत असताना टीम मैदानात एबी रॉयल्स जांभुर्डे. पहिल्या षटकात 8 बनल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. यावेळेस आपण पाहताय हनुमान स्ट्राईक वरती. गोलंदाज अजय सहा चेंडू इथे आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला. निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस करतायत. एक षटकार सुद्धा मिळालाय. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक आंबेटेंबे टीमचे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतायत. अजय या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल डॉट. अत्यंत वेगवान दूरवरचा रनअप तुम्ही पाहताय. केतन चौधरी यांच्याकडनं अजय कथोरेच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं. 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे धावा टोटल 9. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज अजय कथोरे षटक क्रमांक 2. हनुमान आणि मंगल इथे पहा उंच उडवलंय. परफेक्ट मिडल केलाय आणि बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना धावा मिळत आहेत 6. हनुमान ऑन फायर सिक्सर. इथे आपण पाहताय समोरच्या दिशेला खेळतायत. कव्हरला फिल्डर आहे. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकलं 16 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये हनुमान 6 चेंडू फेस केले. 14 धावांवरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने मंगल ज्याला अजून खातं खोलायचंय. स्कोर कार्ड वरती 16 आल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे मार्गस्थ असताना गोलंदाज अजय राईट अबाउट द विकेट. इथे बॅटची कडा लागली आहे. निश्चितच व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल एका धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. धावफलकावरती जोडल्यानंतर धावफलक 17 वरती सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत एबी रॉयल जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानाच्या आत उतरलेली तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे. या बॉलवरती पहा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. मात्र निश्चितच बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला. हा निर्धाव. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. या षटकातील अजून एक बॉल शिल्लक. चला मॅच चालू करा. यावेळेस पहा फटका जबरदस्त खेचलाय. 2 फिल्डरच्या मधली दरी भेटली आहे. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
राजेशजी भोपी आणि तानाजी बिराडे यांच्या वतीनं हनुमानच्या षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी जमा झालेत. हनुमान आणि मंगल कुणी षटकार मारला तरी त्यांच्यासाठी हे 500 रुपये इथे जमा आहेत. 21 धावा. इथे शेवटचा बॉल आणि अगदी शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू फसलेला फटका. इथे निश्चित आपण पाहता एक झेल टिपलाय आणि विकेट मिळाली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर मंगल. सचिन दादा 11 आंबे टेंबे आणि त्यांच्या विरोधात एबी रॉयल जांभुर्डे या दोन संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला. सेमीफायनलची मॅच. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहताय. बॅट फिरवतायत, संपर्क नाही, निर्धाव येतोय. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे 22 वरती. या षटकातील अजून आपण पाहताय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये धावा बनतील किती हा एक प्रश्न आहे. 3 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागतील. स्कोर कार्डला इथून आकार द्यावा लागेल. 22 बनल्यात, उर्वरित अजून किती बनतील. इथे स्टेप आउट झाला, बॅट फिरवली, संपर्क नाहीये. गोलंदाज अभयच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. अप्रतिम दर्जाचा हा टप्पा आपण पाहताय. 4 टाकले चेंडू या षटकामध्ये. 1 विकेट, 1 सिंगल, टोटल 22.
इथे पहा बॅट फिरवली आहे, लॉंग वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, एकच सिंगल मिळाली. सिंगल एका धावेची मदत, एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे जातं 23 वरती. 23 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटकाचा खेळ आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावफलकावर 23. उर्वरित एक बॉल आणि एक चेंडूमध्ये धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. यावेळेस हा चेंडू मागे गेलाय, निश्चित एक धाव मिळेल, स्कोअर कार्डला जोडली जाईल. एक धाव जोडल्यानंतर धावफलक पुढे जाईल ते 24 वरती आणि 3 षटकात 18 चेंडूत बनवाव्या लागतील 25 धावा. सामन्याला निश्चितच सुरुवात करू. त्यावेळेला बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे या टीमला बनवाव्या लागतील 25 धावा. 24 बनल्या, 25 टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करायला इथे सुरुवात करतील आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूयात. या ठिकाणी आम्हाला साथ देत असताना अभयजी खुने सर आपल्यासोबत. धन्यवाद. आपण सज्ज करायचं आहे. सेमीफायनल नंबर 2 चा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 24 धावा त्या ठिकाणी बनवण्यात आल्या आणि 25 धावांचं माफक असं आव्हान या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आता स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. 18 बॉल मध्ये 25 धावा या ठिकाणी हे लक्ष आहे. चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. सलामीची जोडी सध्या 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या सोबतीला राज आपल्याला पाहायला मिळेल. विशाल चौधरी त्याच्या सोबतीला राज कंटे सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती येत असताना सामना सध्या रंगला. यजमान संघ AB रॉयल जांभुर्डे त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान आंबेटेंबे संघ. सामना या ठिकाणी आपण सुरू करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देव मार्केला आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये देवनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. अंतिम रजनी या क्रीडा स्पर्धेची आता सेमीफायनल 2 चा सामना सध्या सुरू आहे. यानंतर मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये त्या ठिकाणी संघ जाऊन पोहोचलेला आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला मेगा फायनलचं तिकीट त्या ठिकाणी मिळणार आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फलंदाज राज कंटेच्या बॅटमधनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या डावाला जबरदस्त सुरुवात करत असताना आलाय हा चौकार 4 रन्स.
आक्रमण पहिल्याच बॉलवरती गोलंदाज देव मार्केवरती आता राजकंटेच्या माध्यमातून चौकार. मानिवली गावचे सरपंच नामदेव कडव यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी त्याचबरोबरीने आयोजकांसाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या डीके आमच्यासोबत जॉईंट आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे लाभलेली आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. पुन्हा एकदा गोलंदाज देव. पुन्हा एकदा यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू. विकेट किपर कडनं झाली आहे मिस्टेक. चुकीला माफी नाहीये आणि बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपला. या 4 धावा. ची संधी होती त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही चेक केलं. बॅटची बाहेरची कडा लागली होती. झेल देखील सुटला. 4 धावा देखील आल्या. संघाचा धावफलक सध्या 8 या आकड्यावरती. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. हनुमान आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. फेकी देखील तितकीच चांगली बॅकअप साठी त्या ठिकाणी कल्पेश उपस्थित झालेले आहेत. एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा सध्या धावफलकावरती आहेत. येणारे 15 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या मॅच मध्ये आणि 15 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्येची गरज आहे. रुपेश आगिवले सर यांच्या माध्यमातून एबी रॉयल्स जामोडे हा संघ या मॅच मध्ये जर जिंकत असेल तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विशालसाठी यावेळेस बॅट आणि पॅड मधनं बाहेर काढत असताना मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कल्पेश भोईर त्या ठिकाणी आलेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश घेत असताना धावफलकावरती धावसंख्या अंकित झालेले 10 धावा. सध्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सचिन दादा प्रतिष्ठान आंबेटेंबे संघ सध्या या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या या 25 धावेच्या रनचेस मध्ये आतापर्यंत आलेली आहे. बॅट अँड पॅड मधनं बाहेर काढत असताना यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज राजकंटेचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 38 सर्कल मध्ये बॉल अडवतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. भावेश होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सध्या वर्चस्व आहे स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे या संघाचा. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. विकेट अजून एकही गमावलेली नाहीये. ही जमायची बाब आहे. अंपायरकडे अपील. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी देण्यात आलेला परंतु नकार दिले. आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज राज याने पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या गतीने धावा या ठिकाणी बनवल्या 12 आणि आता या मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश कोठावले आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. दुसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक करावा लागेल एबी रॉयल जामोडे टीमला. पहिलाच बॉल. अंपायरकडे हलकासा अपील. बॅकअप साठी फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाहीये त्यासाठी भावेश थांबलेत. जर थ्रो केला तर एक्स्ट्रा धाव देखील त्या ठिकाणी जाऊ शकते. त्यासाठी भावेश थांबले. त्या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. विशालच्या बॅटमधना फटका. त्यानंतर टीमची टोटल सध्या पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. आता येणारे 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये विजयाकरता. स्वर्गीय सचिन दादा 11 स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या टीमला.
मेगा फायनल कोणत्या संघाला मिळेल मेगा फायनलचं तिकीट? ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये जाईल. ऑफ साइडला फटका जबरदस्त आहे. डावखुराताचा विस्फोटक फलंदाज आहे राजकंटे आणि त्याच्या बॅटमधला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि अंपायर सिग्नल नो बॉल, षटकार. फिल्डिंग पोझिशनच्या आधारावरती अंपायर्सने हा नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. स्केअर ऑफ द विकेट जास्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याच कारणास्तव अंपायरने आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला दंडित केलेला आहे. नो बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सामना पूर्णपणे खुला होत असताना एक षटकाराच्या माध्यमातून 20 धावा दाखल करती. आता फक्त 5 धावसंख्येची गरज आहे मेगा फायनलचे तिकीट या ठिकाणी मिळवण्यासाठी. स्वर्गीय सचिन दादा 11 स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे टीमला फुल टॉस बॉल होता परंतु फ्री हिटचा बॉल कॅच जरूर टिपली होती. फ्री हिटचा बॉल होता. बॅकअप साठी फिल्डर नाही आहेत. आता मनोबॉल त्या ठिकाणी खचलेला आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, कारण क्षेत्ररक्षणामध्ये चुका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पाहिलं तर या बॉलवरती देखील 2 धावा आणि सध्या गोलंदाज त्या ठिकाणी थोडं इंजर्ड झालेले आहेत. विनंती असेल फर्स्ट एड किट आपण त्या ठिकाणी पुरवायचं लगेचच.
पाहायला मिळतील. गोलंदाज त्या ठिकाणी थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत, त्यामुळे सध्या भावेश कोठावले मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन गोलंदाज सध्या हनुमान या गोलंदाजाकडे आता हे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. 10 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. सेमी फायनल नंबर 2चा सामना सध्या आपण पाहतायत आणि सध्या मॅचवरती वर्चस्व स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान 11 आंबेटेंबे संघाचं. ऑन साईडला लॉफ्ट केलाय, बॉल डीप मध्ये चाललाय. 3 धावसंख्येची गरज असताना या चेंडूवरती आता या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि आता फक्त एका धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. स्कोर आर लेवल. धावसंख्येची बरोबरी सध्या होत असताना धावफलकावरती फक्त एका धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी फटका चांगला आलाय, बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि याच बरोबरीने स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेडेकर संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय.